नमस्कार. धनुज आर्ट अँड फूड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी इन्स्टंट चकली कशी करायची ते बघणार आहोत. अर्थात भाजणीची चकली पण आपण करायची आहे. पण ज्यांना भाजणीची चकली करायची भीती वाटते किंवा भाजणी करण्यासाठी पुरेसा वेळ नाही, त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे. चला तर इन्स्टंट चकलीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती बघूया. चकलीसाठी हे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. म्हणजे 1 किलो गव्हाच्या पिठासाठी पाव किलो मुगाची डाळ असं हे प्रमाण आहे. त्याचबरोबर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा पांढरे तीळ, थोडासा हिंग घ्यायचा, अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ आहे. मसाल्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता सगळ्यात आधी आपण मुगाची डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. अर्धी वाटी डाळीसाठी त्याच वाटीने बरोबर 1 वाटी पाणी घालायचं. डाळीमध्ये जास्त पाणी नाही घालायचं, आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे. आता दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये एक सुती कापड घालून त्याच्यात आपलं गव्हाचं पीठ घालूयात आणि त्याची एक पुरचुंडी बांधायची आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही अशी पुरचुंडी बांधायची आणि हे दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवून 15 ते 20 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत. आता 15 मिनिटातच आपली डाळ छान मऊ शिजलेली आहे. डाळीमध्ये पाणी अगदी व्यवस्थित प्रमाणात होतं. तर ही डाळ अशीच आपण चमच्याने थोडीशी मॅश करून घेऊयात. आता आपलं पीठ कसं उकडलंय ते बघूया. हे पीठ उकडल्यामुळे खूप घट्ट असं गोळा तयार होतो. तो आपल्याला असाच गरम असतानाच फोडून घ्यायचा आहे आणि हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं. तर हा उरलेला गाळ टाकून द्यायचा. हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता आपली शिजलेली डाळ चाळणीतून एकदा गाळून घ्यायची. डाळ मऊ शिजली असेल तर गाळण्याची काही गरज नाही, पण माझी ही घरची सालासही डाळ होती म्हणून मी एकदा चाळणीतून काढून घेणार आहे. डाळीची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. आता आपण चकलीचं पीठ मळायला घेऊयात. गव्हाच्या पिठामध्ये आपले हे सगळे मसाले घालायचे. थोडासा हिंग घालूया. तर ह्या चकल्यांसाठी मोहन घालण्याची अजिबात गरज नाही पडत. आता थोडी थोडी डाळीची पेस्ट घालून आपण छान पीठ मळून घ्यायचं. सुरुवातीला लगेच पाणी नाही घालायचं. डाळीच्या मॉइश्चरमध्येच पीठ मळून घ्यायचं आणि नंतर लागेल असं अंदाजाने पाणी घालून जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ मळून घ्यायचं. बघा, हे चकलीचं पीठ मळून तयार आहे. आता आपण चकल्या करायला घेऊयात. माझ्याकडे हा साधा चकलीचा साचा आहे. आमच्याकडे ह्याला शेवगा म्हणतात. ह्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या चकल्या पटकन सरकतील. आता आपण ह्याच्यात चकलीचं पीठ भरून घेऊयात. व्यवस्थित दाबून यात पीठ भरायचं. आता आपण ह्याच्या चकल्या पाडूयात. तर मी हे एका टिश्यू पेपरचे 4 भाग करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला नंतर चकल्या उचलायला जरा बरं पडतं. आता साधारण 4 ते 5 वेड्यांच्या चकल्या खूप छान दिसतात. पण एकसारख्या चकल्या पाडून घ्यायच्या. पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर अगदी पिठाची लांब तार जरी धरली तरीसुद्धा पीठमध्ये तुटत नाही. आपल्याला ह्या चकल्यांची दोन्ही टोकं अगदी व्यवस्थित चिकटवून बंद करायचे आहेत म्हणजे चकल्या तेलात तळताना सुटत नाहीत.
चकलीला खूप छान काटे पडलेले आहेत. आता ह्या चकल्या तळण्यासाठी तयार आहेत. मी तेल गरम करायला ठेवलं होतं. चकलीसाठी आपल्याला छान कडकडीत गरम असं तेल पाहिजे. हा पिठाचा गोळा पटकन वर आला म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करत ह्याच्यात आपल्या चकल्या घालूयात. सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. चकल्या तेलात सोडल्याबरोबर वरती खूप बुडबुडे दिसतात. आपण लगेच ह्या चकल्यांना अजिबात हलवायचं नाही आहे. हे बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपण चकली उलटून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची म्हणजे मध्यम करायची आणि ह्या चकल्या दुसऱ्या बाजूंनी पण आपण छान तळून घ्यायच्या. आता अगदी बुडबुडे कमी झालेले आहेत. चकली व्यवस्थित तळली की कढईला तळाला जाते. बघा आपल्या चकल्या व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊयात. खूप सुंदर होतात ह्या चकल्या. पीठ व्यवस्थित मळलं गेलं असेल तर काटे पण खूप छान पडतात आणि अगदी एकसारख्या रंगावर तळल्या गेल्यात. अशाच पद्धतीनं आपण सगळ्या चकल्या तळून घेऊयात. तर छान खुसखुशीत त्याचबरोबर कुरकुरीत अशा चकल्या तयार आहेत. अगदी एकसारख्या झालेल्या आहेत सगळ्या चकल्या. खूप छान चवदार आणि काटेरी चकल्या बनतात. आपण गव्हाचं पीठ वाफवून घेतलेलं होतं त्यामुळे ते खूप हलकं होतं. पिठात अजिबात मोहन नाही घालायचं. ते थोडंसं जरी मोहन घातलं तरी सुद्धा चकल्या आपल्या तेलामध्ये विरघळतात. आपण एक तोडून बघूया. खूप छान आतून पोकळ आणि कुरकुरीत अशा चकल्या झाल्यात. मोहन न घालता केलेले आहेत त्यामुळे अजिबात तेल धरलं जात नाही. तळल्यानंतर पूर्ण चाळणीमध्ये निथळत ठेवण्याची सुद्धा गरज नाही पडत. अशा आपल्या इन्स्टंट गव्हाच्या पिठाच्या चकल्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.